डोळ्यासमोर आहे, गटर लाईन तुंबलेले आहे। अमृत योजनेमध्ये ज्या लाईन टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे। आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला। आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू। आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलो उद्याचं लक्ष्मीपूजन आहे। जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो, फायरमध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात, टाउन प्लॅनिंग सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात। निवेदन दिले लोकांकडे नियमित कचरा उचलला जात नाही, कारण काय सांगितलं जातं? कारण की प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांच्या याच्याशी वाटाघाटी आहे, त्यांना बोलायच्या लायकच नाही। टाउन प्लॅनिंग मध्ये एक वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय, आरोप आहे। तिथल्या दलालांचे नाव, तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोनमध्ये आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही नेत्याकडे जा, पैसे दिल्याशिवाय फायरची एनओसी मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही। जर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही। याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू। पालिका आयुक्तांचं याचिका भूमिका वाटायचं कारण काय वाटतं तुम्हाला? ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे। शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही, कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे। सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे। अनधिकृत बांधकाम, मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे। धरमपेठ झोन मध्ये आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे, म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे। म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं। जर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा नेऊन आयुक्तांच्या कॅबिन पर्यंत पोहोचले, त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी केला। काय करणार? याच्या आधी 10 आंदोलन केले, 10 निवेदन दिले। यांना आम्ही गुगल मॅपद्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे, कचरा कुठे आहे। अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेअरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही, तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा लागला। हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का? लोकांचा टॅक्स आहे, लोकांच्या पैशांनी महानगरपालिका चालते। जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावरही लोक चालून जातात। तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही जर समस्या सोडली तर सादर करणार आहात का माध्यमांसमोर? आम्ही त्यांना बोलावलाय, त्यांना आम्ही दाखवणार आहे ऑडिओ क्लेम की तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे कामं आम्हीच करतो। म्हणजे एक वर्ष मॅप सँक्शन नाही करायचा, फायरच्या एनओसी थांबवायच्या, मग यांचा एक दलाल फिरतो, तो पैसे दिले की काम होते। हे आयुक्तांना माहीत नाही आहे का? वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही। आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहेत त्यांना सकाळी 6 वाजता बुलडोजरने हटवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा तोडलाय। प्रशासक राज असल्यामुळे होत आहे, प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। इव्हन मला वाटते हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेचं आंदोलन करावं लागेल। पोलिसांना समोर करून तुमचं आंदोलन कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आम्हाला बाहेर काढलं जबरदस्तीनं। त्यांनी काय केलं? पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न। बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही 60 रुपये पोलीस फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे, त्यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करून झाले। मला सांगा, तो आपला रोज उदरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस, त्याच्यावर जर 353 दाखल कराल, त्याच्यावर अन्याय कराल, पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल, महानगरपालिका आणि एकाच रोडवर
ज्या रोडवर बिल्डरच्या घेवाणदेवाणा यांच्याशी त्याच रोडवर पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या टीम, तो हरीश राऊत नावाचा अधिकारी आहे, तो हप्ता वसूल करणारा. राज्य सरकार त्याकडे लक्ष नाही असं म्हणायचं का तुम्हाला? राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं, नाही तर जे परिणाम असेल ते भोगण्यास तयार राहावं, असा सुद्धा इशारा आमचा आहे. मध्ये काँग्रेसचं आंदोलन, कचरा विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जाते. नाले सफाई झालेली नाही, रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, मात्र या ठिकाणी पालिका आयुक्त ऍक्शन घेत नाही असा आरोप होतोय. काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते. पालिका मध्ये जाऊन या ठिकाणी हे आंदोलन केलं जाते, जोरदार घोषणाबाजी केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय. नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. नागपूरमध्ये अनेक ठिकाणी कचरा साचलेला पाहायला मिळतोय, खड्डे पडलेले आहेत. या संदर्भात पालिकेकडून कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे, आंदोलन करतात. पोलीस आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. पालिका आयुक्त यांना इशारा देण्यात आलेला आहे, हा कचरा जर उचलला गेला नाही तर उद्या धनलक्ष्मी या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण हा कचरा त्यांच्या घरी जाऊन फेकू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. कचऱ्यावरून आता या ठिकाणी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, नाले सफाई ही झालेली नाही. दिवाळीच्या या ठिकाणी पार्श्वभूमीवर सर्वत्र घाण आहे आणि काँग्रेस याचा विरोध करत आक्रमक आंदोलन करत आहे. पालिकामध्ये घुसून या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर आयुक्तांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. पोलीस आता या ठिकाणी या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे. नागपूर पालिकेची दृश्य, काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. पालिकेमध्ये घुसून या ठिकाणी हे आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते. शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. तसंच रस्त्यांवर पडलेले खड्डे या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.